मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा आता सुधाकडे जात तिला म्हणते, अगं असा भांड्यांचा डोंगर आनंदीवर मी टाकलाय ना, वेळ आता भांडी चमकतील पण आनंदीचं नशीब काही चमकणार नाही, कारण दिवसभर घासली तरीही ती भांडी संपणारच नाही, एवढ्या भांड्यांचा डोंगर तिच्याकडे मी दिलाय। तेव्हा सुधा आता वृंदाकडे पाहतच राहते। तर आनंदी या कामाला कंटाळूनच हे घर सोडून जाईल असंही वृंदा म्हणते। त्यावेळी शलाका तेथे हेच सांगते, असं काहीही होणार नाही, कारण सार्थक तिच्या मदतीला आलाय आणि तो भांडी घासतोय। तेव्हा आता वृंदा आणि सुधाला धक्का बसतो। तेव्हा वृंदा म्हणते की अगं सुधा, काय हे? अगं तिच्या पायात चप्पल काय घालतोय, तिला भांडी काय घासू लागतोय तो? अगं असं केलं तर कसं होणार? त्या आनंदीने तिच्या प्रेमामध्ये आपल्या सार्थकला पार वेड करून टाकले। तेवढ्यातच अरविंद तेथे येतो आणि म्हणतो, जरा शांत व्हा आता सगळ्यांनी, अगोदर चहा पिऊन घ्या। तेव्हा वृंदा म्हणते, काय तुम्ही चहा करून आणलात? तेव्हा सुधा म्हणते, अहो तुम्ही का केलात चहा? तेव्हा आता अरविंद म्हणतो, जेव्हा एका घरातील स्त्री काम करत असते ना, ते पुरुषाने तिला मदत करायची असते आणि हे त्याचं कर्तव्यच असतं। तेव्हा तो आता सगळ्यांना चहा देतो आणि मग तेथून जातो। आता सार्थकला नावं ठेवण्यामध्ये काही अर्थ नाहीये, कारण खान तशी माती सगळं काही इकडून आलंय असं आता वृंदा म्हणते। तेव्हा आता सुधाला राग येतो। ती म्हणते की वृंदा काही पण बोलू नकोस। तेव्हा वृंदा म्हणते, जे खरं आहे ना तेच मी बोललीये, पण चहा छान झालाय हा। इकडे सार्थक आणि आनंदी हे दोघेही आता घर स्वच्छ करत असतात। सार्थक बाहेर हॉलमध्ये लादी पुसत असतो, तर आनंदी आतमध्ये जळमट काढत असते। तेव्हा आता आनंदीचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही। तेव्हा सार्थक ते पाहतो की आनंदीची धडपड सुरू आहे ती जळमट काढण्यासाठी, परंतु आता तिचा हात तिथपर्यंत पोहोचतच नाही, म्हणून तो तेथे जातो आणि आनंदीला पटकन उचलून घेत म्हणतो की आता काढा ती जळमट आणि करा स्वच्छ। तेव्हा आनंदी म्हणते, सर अहो तुम्ही हे काय करताय? तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही, तुम्हाला मदत करतोय मी। तेव्हा आनंदी म्हणते, पटकन मला खाली सोडा बरं, कुणी पाहिलं तर काय म्हणतील? तेव्हा सार्थक म्हणतो, काय म्हणणार आहेत? अहो नवऱ्याने बायकोला उचलून घेतलं किंवा तो त्याला मदत करतोय। आनंदी म्हणते, सोडा हा, कुणीतरी पाहिल। तेव्हा सार्थक म्हणतो, मी सोडणारच नाही। तुम्हाला माहीत असेल ना, जेव्हा नवीन नवरा बायको देवाला जातात तेव्हा नवरा असाच बायकोला उचलून घेतो। आनंदी म्हणते, मग आपण काय देवाला गेलोय का? आता आपण घरात आहोत, तुमचं हे अति होतंय हा, मला अगोदर सोडा। तेव्हा सार्थक पटकन आता तिला खाली सोडतो आणि म्हणतो की काय झालं, देवाला जायचं का? आनंदी म्हणते, शिडी कुठे आहे? सार्थक म्हणतो, मला कसं माहीत असणार ती शिडी कुठे आहे ते? मग आता काय करायचं, शिडी नाही तर? असं म्हणून तो आता खाली वागतो। मी तिला म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीवर चढा आणि ते स्वच्छ करून घ्या। तेव्हा आनंदी म्हणते, तुम्ही ना असं ऐकणारच नाही, खूप हट्टी आहात। सार्थक म्हणतो, तुम्ही काय कमी आहात का? आनंदी आता त्याच्या पाठीवर चढते आणि ती जळमट स्वच्छ करते। आता इकडे आनंदी आणि सार्थक नक्की काय करतायत हा सगळा काही प्रकार सुधा, वृंदा आणि शलाका या तिघीही पाहतात। त्या तिघींचाही जळफळाट होतो। त्यानंतर काम करून आनंदी आता खूप थकलेली असते। तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि तिच्यासाठी गरमागरम चहा बनवतो आणि तिला म्हणतो की चहा पिऊन घ्या। तेव्हा आता आनंदी म्हणते, सर तुम्ही केलात चहा? सार्थक म्हणतो, आता प्रश्न विचारायचे नाहीत, घ्या पटकन, ह्यावेळी खूप छान केलाय मी, अहो तुमच्यासाठी स्पेशल। आनंदी आता तो चहा घेते आणि पिणारच असते। सार्थक म्हणतो, थांबा बरं। आनंदी म्हणते, आता काय झालं? सार्थक म्हणतो, मला चीअर्स करा अगोदर। दोघेही एकमेकांना चीअर्स करतात आणि मग चहा पिऊ लागतात, गप्पा मारू लागतात। तेव्हा ते आता सगळं शलाका व्हिडिओ शूटिंग काढून घेते आणि पटकन रेश्माला सेंड करते। रेश्मा तो व्हिडिओ पाहते, तिचा जळफळाट होऊ लागतो। ती म्हणते की मी केलेला प्रत्येक प्लॅन आनंदी हा उधळून लावतीये, आता ही रेश्मा दोघांच्या मध्ये आहे, लक्षात ठेवा। असं म्हणून आता ती वृंदाला फोन करते आणि म्हणते, काय हो, झालं का माझं काम? तेव्हा वृंदा म्हणते, अगं ऑलमोस्ट होत आलं होतं, पण तो सार्थकमध्ये कलमडला ना आणि लागला आनंदीला मदत करायला। तेव्हा अशा वेळी प्लॅन बी रेडी असायला हवा, असं आता रागातच रेश्मा म्हणते। तेव्हा तू तेथे बसून उंटावरून शेळ्या हाकू नको, इथे आम्ही प्रत्यक्ष मैदानात लढतोय, तू तिथे काय नुसती प्लॅन करते आम्हाला सांगते, असं वृंदा तिला आता सुनावते। तेव्हा आता रेश्मा म्हणते, बरं ठीक आहे, मी पण आता काहीतरी प्लॅन करते, कारण पहिला प्लॅन तर माझा फ्लॉप झाला, तो हार चोरण्याचा, दुसराही आता फ्लॉप झाला, पण तिसरा व्हायला नको, असं म्हणून ती प्लॅन करते। ते आता
आता रेश्मा चेहरा लपवून रात्रीची सार्थकच्या घरी आलेली असते। इकडे वृंदा आता शलाका आणि केदारला म्हणते, प्लॅन लक्षात आलाय का? हा रेश्माचा प्लॅन आहे। तेव्हा यातून काही सिरियस घडणार नाही ना असं शलाका विचारते। वृंदा म्हणते काही होणार नाही। तर शलाका म्हणते काय सॉलिड प्लॅन आहे ग त्या रेश्माचा? तर आता केदार म्हणतो हो तिची हवाच असते नेहमी, ती खूप हुशार आहे। त्यानंतर आनंदी आणि सार्थक इकडे आकाश कंदील लावतात, पूर्ण घराचं डेकोरेशन देखील करतात, लाईटीच्या माळा देखील लावतात। तेव्हा आता आनंदीला सार्थक म्हणतो की तेथे प्लग लावा आणि बटन ऑन करा। तेव्हा आनंदी आता बटन ऑन करते। तेव्हा ते डेकोरेशन खूप छान झालेलं असतं, सगळीकडे अगदी झगमगाट होतो। काही क्षणातच आता लाईट्स बंद होतात। तेव्हा सार्थक म्हणतो तुमचीच चूक असेल, तुम्हीच प्लग व्यवस्थित लावला नसेल। आनंदी म्हणते तुम्ही मला काय बोलताय, तुम्ही सांगितलं तसं मी केलंय। दोघांमध्ये आता गमतीचे वाद होतात। तर सार्थक म्हणतो लाईट्स गेली असेल, पुणे तो फ्यूजला काही झालंय का असं म्हणून तो आता मोबाईलची लाईट्स लावतो आणि लगेच तेथून जातो। समोर आता रेश्मा ही फ्यूज काढत असते। तेव्हा सार्थक तेथे येतो आणि म्हणतो कोण आहे ते, काय करतंय? आता रेश्मा सार्थकच्या तावडीतून लगेच तेथून पळून जाते। सार्थक आता पाठीमागे धावतो पण त्याच्या हाती काही ती लागत नाही। इकडे आनंदी आता सार्थकची वाट पाहत असते। तेव्हा आता तेथे मागे केदार, शलाका आणि वृंदा हे चोर पावलांनीच येतात। तर लाईटीच्या ज्या माळा लावलेल्या असतात केदार पटकन ती एक कापून टाकतो, वृंदाकडे शलाकाकडे पाहून हसतो। तर इकडे सार्थक हा आता फ्यूज लावतो। इकडे लाईट्स ऑन होतात। तेव्हा आनंदी म्हणते आली लाईट। तर आता आनंदी म्हणते ही माळ इथे कशी असं म्हणून ती त्या माळेला हात लावायला जाते। तर तिला खूप जोराचा असा शॉक बसतो, कारण केदारने ती वायरच कापून टाकलेली असते। तेव्हा आता आनंदी पटकन खाली कोसळते। सार्थक सर असं खूप जोरात ओरडते। इकडे सार्थकला आनंदीचा आवाज येतो, तो धावतच आनंदीकडे येत असतो। तेव्हा आता सुधा आणि सगळेजण बाहेर येतात आणि आनंदीला काय झालं असं विचारतात। तेव्हा हिला शॉक लागला असं आता वृंदा म्हणते। तेव्हा सुधा खूपच घाबरते। सार्थक धावतच तेथे येतो आणि आनंदीला उचलून सोफ्यावर ठेवतो। सगळेजण आता खूप घाबरलेले असतात। इकडे रेश्मा आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढते आणि हसतच सार्थककडे पाहते, पण सार्थकने आनंदीला उचलून घेतल्यामुळे तिचा जळफळाट होऊ लागतो। तर दुसरीकडे आता मालती झोपलेली असताना तिला स्वप्न पडतं की आनंदी खूप संकटात आहे आणि मदतीसाठी मला आवाज देते। ती आता खूप जोरात ओरडते, अगं आनंदी काय झालं तुला? आता मालतीचा तो आवाज ऐकून अण्णा विचारतात, अगं मालती काय झालं तुला? आनंदीला काय झालं, ती इथे नाहीये। तेव्हा आता मालती म्हणते मला तिला भेटायचंय, मला तिच्याशी बोलायचंय कारण ती संकटात आहे। तेव्हा आता अण्णा म्हणतात असं काही नाहीये, अगं तू तिचा जास्त विचार करतेस ना म्हणूनच तुला तिच्याबद्दल वाईट स्वप्न पडलं। तेव्हा मालती म्हणते प्लीज मला एकदा बोलू देत ना तिच्याबरोबर। अण्णा म्हणतात आता नाही, उद्या सकाळी। तर आता मालती खूप घाबरलेली असते। ती म्हणते खरंच आनंदी आपली आनंदात असेल ना तिकडे, की तिला तो कुणी त्रास देत असेल? अण्णा म्हणतात असं काही नाहीये, तू झोप। तर दुसरीकडे आनंदी अजूनही बेशुद्ध असते। सर्वांना आता तिची काळजी वाटते। तर आता आपल्याला जी कामं जमत नाही ती करायचीच कशाला असं वृंदा तिला टोमणे मारत असते। तेव्हा आता सार्थकला आणि आदर्शला त्याचा खूप राग येतो। काही वेळाने आनंदी शुद्धीवर येते आणि सार्थक सर अहो काय झालं हे पाहिलत ना, मला माफ करा। तेव्हा सार्थक म्हणतो आता माफी मागायला काय झालं, अहो हाताला किती लागले ते पहा अगोदर। तर आता वृंदा म्हणते नुसती नाटकं, आपल्याला जी कामं येत नाहीत ना ती करायचीच कशाला? आदर्श रागातच वृंदाकडे पाहत म्हणतो कामं करायला सांगितलीच कशाला मग तिला? तर वृंदा आता तनतन करतच तिथून जाते आणि सुधाला म्हणते चल ग सुधा। ती देखील आता तिच्या पाठोपाठ जाते। इकडे रेश्मा ही अजूनही बाहेर उभी असते। अरविंद तिला पाहतो आणि ए मुली थांब असं म्हणतो। सार्थकला तो आवाज देतो की इकडे ये पटकन, ही मुलगी इथे आहे। रेश्मा आता तेथून धूम ठोकते। सार्थक आणि आदर्श तितक्यात तेथे येतात आणि काय झालं बाबा असं विचारतात। तेव्हा इथे एक मुलगी होती असं आता सार्थकला अरविंद म्हणतो। तेव्हा आदर्श म्हणतो नक्की हा काय प्रकार आहे सार्थक? तेव्हा तो म्हणतो अरे मघाशी सुद्धा तिथे कुणीतरी होतं, मी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु काही हाताला लागलं नाही। दुसरीकडे आता रेश्मा केदारला फोन करते आणि विचारते आपला प्लॅन वर्क झालाय? तो म्हणतो की हो, त्या आनंदीला चांगला शॉक लागला आणि ती बेशुद्ध पण झाली, काही वेळाने आली शुद्धीवर। तेव्हा आता रेश्मा म्हणते त्या आनंदीला सार्थकपासून कायमचं तोडायचं आहे, पण एक प्रॉब्लेम झालाय रे केदार। तेव्हा आता केदार विचारतो काय झालं? तेव्हा त्या सार्थकच्या बाबा
बाबांनी मला पाहिलंय आणि तुला माहिती आहे ना, आनंदी आल्यापासून त्यांना थोडं थोडं आठवायला देखील लागलंय. केदार म्हणतो, त्या म्हाताऱ्याचं मी पाहतो काय करून घ्यायचं ते, तू काळजी करू नको. तर इकडे रेश्मा ही केदारला म्हणते, नाही असं हलक्यात घेऊन आपल्याला चालणार नाही, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आनंदीचा हात हातात घेत म्हणतो, मैत्रीमध्ये एकमेकांबरोबर सगळं काही शेअर करतात, माझी एवढीही योग्यता नाही का? तर आता आनंदी म्हणते, असं काही नाहीये. तर आता सुधा ही आनंदीला म्हणते, आज दिवाळी आहे, तू रूम बाहेर नाही आली तरी चालेल. ती आनंदी समोर हात जोडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.